ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना आणि सायली दोघीही आता प्रियाचे आईवडील आहेत. त्यांच्या रूममध्ये आलेले आहेत. कल्पना त्यांना बोलत असते, खरंच मला तुमचे आभार मानायचे होते म्हणून मी इथं आलेली आहे. आणि तेव्हा कल्पना सांगत असते की खरंच तुम्ही तुमच्या मुलीवर खूप चांगले संस्कार केलेले आहेत म्हणून तर एवढी गुणी सून आम्हाला मिळालेली आहे असं कल्पना सांगत असते. तेव्हा मात्र प्रियाची आई म्हणत असते की अहो तुम्ही कसले आभार म्हणतात. आणि मग त्यांचं बोलणं सुरू असतं आणि आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजे, तुमच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना आणि सायली तिथे बोलत आहेत. तेव्हाच ते जे आहेत सप्रियाचे वडील ते काय करतात की मुद्दाम जांभळी येण्याचं नाटक करतात. म्हणजे त्यांना असं दाखवायचं असतं की तुम्ही ज्या आता आम्हाला झोपायचं आहे अशा पद्धतीने त्यांचं वागणं चाललेलं असं. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि कल्पना दोघी म्हणतात की चालेल तुम्ही आराम करा, आता आम्ही निघतो. सायली म्हणते काय लागलं तर सांगा. सायली निघालेलीच असते. त्यावेळेस तिची आई तिला बोलवते आणि म्हणते, अग सायली हे कमी जास्त करायचं तू सांगणार होतीस ना एसीच. मग सायली त्यांना सांगू लागते की काय करायचं आहे नक्की, कुठलं बटन हे करायचं, काय करायचं हे सगळं त्यांना सांगायला सुरुवात करते. त्यावेळेस त्या म्हणतात की हो म्हणून तर तुला म्हटलं. मग सायलीने त्यांना दाखवलेलं असतं कोणतं बटन दाबायचंय काय. आणि मैनावती मग तिथे बेडवर बसलेली असते. तेव्हा लगेचच सदाशिव म्हणतो की अग मैनावती बसतेस काय, दरवाजा लावून ये जा. मग मैनावती जाते आणि दरवाजा लावते. खरं तर त्या दोघांचं बोलणं अशा पद्धतीने चाललेलं असतं. दोघेही एवढे लालची आहेत की त्यांना जराही काहीही वाटत नसतं. एखाद्याच्या घरात येऊन आपण राहतोय आणि ते कशा पद्धतीने राहतोय या कुठल्याच गोष्टीचा त्यांना ताळमेळ लागत नसतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे सदाशिव म्हणत असतो की आता विसरायचं आपलं ते खुराडातलं दुकान, आपण मात्र निवांत राहायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे ते दोघेही म्हणत असतात की आता कशाला जायचं, बबलीच घर म्हणजे खरंच. तेव्हा मैनावती म्हणत असते की सारखं ते बबली बबली म्हणणं बंद करा. कसे माहिती का, ते घर आहे ना ते सायलीच आहे. सायली अर्जुन सुभेदार, आता सायली अर्जुन सुभेदार म्हणायचं. आपण काही झालं तरी बबली ते नाव घेत जाऊ नका हो तुम्ही, असं ती नव्याला सांगत असते. तेव्हा म्हणत असतो की हो बाई बबली नाही सायली, अर्जुन सुभेदार असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र दोघंही एकमेकांशी बोलत असतात आणि सांगत असतात. त्याचबरोबर गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र थोड्याशा वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात. त्यांना दोघांनाही आता लुबाडायचं आहे, आपण इथे आयुष्य रम्मत राहायचं आहे, कुठल्याच गोड गोष्टीच टेन्शन घ्यायचं नाही असं दोघांनीही ठरवलेलं असतं. दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात आणि सांगत असतात की आता आपण इथेच राहायचं आहे आणि मस्त राहायचं, आपलं ते दुकान आणि ते सगळं विसरायचंय असं त्या दोघांच बोलणं चाललेलं असतं. इकडे अश्विन आलेला असतो आणि अश्विन प्रियाला म्हणत असतो की तन्वी हे सगळं काय ऐकतोय मी, काय चाललंय हे सगळं काय, या सगळ्याचा अर्थ कळेल का मला, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ते प्रिया म्हणत असते की काय नाही रे, बघितलं ना तो अर्जुन कोणालाही उचलतो आणि घेऊन येतो का, तर म्हणे ते सायलीचे आई बाबा आहेत. तेव्हा अश्विन म्हणतो की खरंच ते सायलीचे आई बाबा आहेत का, का हा सगळा गोंधळ झालेला आहे असं दोघांचं बोलणं झालेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की असं काय बोलतोयस, अरे खरंच असतील ना. आणि तुला माहिती आहे का, अर्जुनने ना त्यांच्याकडे असलेला सायलीचा लहानपणीचा फोटोही दाखवलेला आहे आणि त्यामुळे तर हे शक्य अप्रूच झालेलं आहे की ते सायलीचेच आई बाबा आहेत असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस अश्विन म्हणत असतो पण मला ना कळतच नाहीये की हा अर्जुनच नक्की काय चाललेलं असतं, त्याला नक्की काय वाटत असतं या कोणत्याच
गोष्टी मला ना कळत नाहीयेत असं तो बोलत असतो, तेव्हा मात्र प्रिया म्हणते, अरे असं कसं म्हणतोस तू? नक्कीच ते सायलीचे आई बाबा असणार आहेत आणि म्हणून तर ना एवढं सगळं झालेलं आहे. त्याच वेळी इकडे सायली जाम खुश असते. सायली आलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे मला तर वाटलं होतं की तुला यायला वेळ लागेल, म्हणजे तू त्यांच्याबरोबर रात्रभर गप्पा मारत बसशील. तेव्हा सायली म्हणते, हो मला तर तसंच वाटत होतं. मी ठरवलं होतं, पण उगीच माझ्यामुळे त्यांची झोम मोड नको ना, त्यांना त्रास नको ना, म्हणून मग त्यांना झोपायला सांगितलं आणि मी आले. खरं तर मुद्दामूनच हे सायलीच्या वडिलांनी केलेलं असतं त्यांना जांभळी येण्याचं नाटक, कारण त्यांना माहिती असतं की सायली इथे गप्पा मारत बसेल आणि ती गोष्ट त्यांना नको असते. त्यासाठी हा सगळा गोंधळ घातलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली जाम खुश झालेली असते. सायली बोलत असते आणि अर्जुन म्हणत असतो की बायको काय चाललंय तुझ? सायली खुश असते. सायलीला अर्जुन म्हणतो की आता बस, आता झोपूया. तेव्हा इकडे सायली म्हणते, उद्या मी आणि कुसुमताई दोघीही मधुभाऊंकडे जाणार आहोत त्यांना भेटायला घेऊन. म्हणजे खरंच त्यांनाही बरं वाटेल ना, कारण मधुभाऊनी मला एवढं लहानाच मोठं केलेलं आहे आणि मधुभाऊनी मला सांभाळले, ही गोष्ट त्यांना कळली पाहिजे ना, असं सायलीच बोलणं असत. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे बायको, पण आता झोपलं पाहिजे ना, तू अजूनपर्यंत झोपलेलीच नाहीये, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात. सायली म्हणत असते की खरंच अर्जुनने लाईट बंद केलेली आहे, तरीही सायली झोपायचं काही नाव घेत नसते आणि तिला झोप काही लागत नसते. त्याचबरोबर अर्जुन झोपी गेलेला असतो, लाईट बंद असतात आणि सायली मात्र तशीच जागी असते. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हे काय चाललंय, बायकोच ही अशी काय वागते, असं अर्जुनला वाटत असतं. सायली जागी आहे ते पाहतो, कारण सायलीला आठवत असतं आज पहिल्यांदा आपण आपल्या आईच्या कुशीत झोपलेलो होतो. आपल्या आई आणि बाबा दोघेही एकत्र आपल्याला मिळालेले आहेत. या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो आणि त्याच गोष्टी सायली अगदी मनापासून इथे स्वीकारत असते. त्याचबरोबर सायलीला खूप छान वाटत असतं. आणि इकडे प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांमध्येही बोलणं चालू असतं. अश्विन म्हणत असतो की जाऊ दे, ते काय करायचं मला, त्यांचं काय का असेना, माझी मला झोपलं पाहिजे, कारण मला उद्या लवकर उठायचं, असं त्याच बोलणं चाललेलं आहे. पण प्रियाच्या डोक्यात मात्र भीती सुरू आहे. आता अश्विनला संशय आलाय, उद्या अर्जुनला संशय यायला वेळ नाही लागणार, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया म्हणत असते की खायनली सायलीचे आई बाबा आलेले आहेत, म्हणून अर्जुन तर खुश झालेला आहे, पण मी काय करू, माझं काय होणार आहे, हा चालता फिरता बॉम्ब आहे, घरातला एक ना एक दिवस त्यांना कळणार आणि माझी मात्र वाट लागणार आहे, असं प्रियाचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सायली खूपच खुश असते. तिचे आई बाबा आलेले आहे, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो आणि सायलीला मात्र झोपच येत नसते. सायली तशीच जागी असते. तिच्या डोळ्यासमोरून त्यांच्या सोबत घालवलेला वेळ, त्यांचा चेहराच तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो. अर्जुन शेवटी लाईट ऑन करतो आणि उठून बसतो आणि म्हणतो, काय चाल बायको, तुझं हे सगळं, म्हणजे मला कळेल का हे सगळं, तुझं काय चालू आहे, असं अर्जुन तिला बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काही नाही, असं काय म्हणताय तुम्ही. तेव्हा सायलीला इकडे सांगितलं जातं आणि मग अर्जुन म्हणत असतो की बायको जरा शांत हो ना, मला कळत नाही की तुझ्या डोक्यात नक्की काय चाललेलं आहे. असंही त्यांच दोघांचंही बोलणं चाललेलं असतं आणि त्याच वेळी इकडे अर्जुन तिला म्हणत असतो की हो बरोबर आहे, एक सायटेड आहेस तू, तुझ्या आई बाबा आलेले आहेत हे सगळं मला माहिती आहे, परंतु आता मला सांग, शांतपणे झोपणंही तेवढंच गरजेचं आहे ना, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे उठलेले असतात आणि मग सदाशिव लोखंडे ते पडदे जे आहेत खिडक्यांचे ते पाहतात आणि म्हणतात, अग बघितलं का,
शिलाई काम केलेलं आहे हे ती म्हणते. बघितलं, यांच्याकडे पाणी प्यायला काचेचा ग्लास आहे. असं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर दोघेही बोलत असतात. दोघेही म्हणत असतात की खरंच एवढं सगळं छान असं घडत आहे आणि हे सुख आपल्याला मिळालेलं आहे असं त्यांच्या दोघांच्याही डोक्यात असतं. पण मैना माती म्हणत असते की पण मला भूक लागली, मला ना चमचमीत खायची इच्छा झालेली आहे, मग काय करू मी, असं बोलणं चाललेलं आहे. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, मग मी काय करू, मी जाऊन आता किचनमध्ये बनवून देऊ का. तो म्हणत असतो की थांब ना जरा, येईल ना कोणतरी, बघूया कोण येते, मग ठरवूया काय करायचं आहे ते. असं दोघेही एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच वेळेस इकडे आता प्रिया तिथे आलेली दिसते आणि मग प्रियाची आई प्रियाला आवाज देऊ लागते, म्हणू लागते की अग इकडे ये मुली, इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे, असे हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे प्रियाचे बाबा तिथे पाहत असतात आणि म्हणतात की काय झालं. तेव्हा ती म्हणते, मला भूक लागली, मला काहीतरी खायला पाहिजे. आणि प्रिया मात्र म्हणत असते, एक मिनिट, एक तर माझं नाव तन्वी आहे, मला तन्वी या नावाने हाक मारायची असलं करून मला बोलायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याशी बोलायला यायचा प्रश्नच नाहीये. तुम्ही माझ्याशी बोलायला येऊच नका, कारण तुमचा आणि माझा काही संबंधच नाहीये. तुम्ही तुमच्या मुलीशी बोलू शकता, तिला जाऊन काही विचारायचं, काय मागायचं ते मागा, माझ्याशी बोलायला अजिबात येऊ नका, असं हे बोलणं चाललेलं असत. तेव्हा मात्र सायली तिथे येते. सायलीला खूप राग आलेला असतो. सायली म्हणते, बास झाला प्रिया, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण माझ्या आईबाबाबद्दल जर काही बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, एवढं लक्षात ठेव. आणि तू त्यांच्या नादी तर लागायचंच नाही, त्यांच्या वाटेला तर तू जायचंच नाहीये, काही संबंधच नाहीये तिथे तुझा, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सायलीने ठणकवलेलं असत. तेव्हा सायलीचे आई बाबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हिला ना इग्नोरच करा, ईशाकडे नका लक्ष देऊ, कारण ही अशीच आहे, आम्ही सगळेजण तेच करतो. हा सायलीचे बाबा म्हणतात की आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं, या घरामध्ये ज्वालामुखी पण राहतो नाही, ते कळलं असतं तर बरं झालं असतं, असं त्यांचं बोलणं असतं. आणि त्यासोबतच तिकडे पाहायला मिळतं की अश्विन तिथे आलेला असतो. आता सायली किचनमध्ये जाते. सायली म्हणते की गोडाचा शिरा करू का. आई म्हणते साजूक तूप घाला आणि ते जरा काजू बदाम असतात ना ते पण घाल त्याच्यामध्ये. तेव्हा मात्र सायली म्हणते की हो, इथे साजूक तुपातला घरी बनवलेल्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आणि घालते मी काजू बदाम त्याच्यामध्ये. आणि आता प्रियाच्या आधी सायली किचनमध्ये जाते, त्याच्यामुळे गोंधळ असा झालेला असतो तो. म्हणजे प्रिया जरी किचनमध्ये जाणार असली तरी सायली आधी गेल्यामुळे आता त्या किचनमध्ये एक सायलीने स्वयंपाक करायला घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर आता अश्विनची मात्र वाट लागलेली असते. प्रिया मात्र अश्विनला म्हणत असते की तू ठरव रे, काय करायचं ते. मला वाटत तू हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये खा, मी काहीतरी ऑर्डर करेल, असं तेच ठरलेल. असं इकडे साक्षीने महिप्तला कॉल केलेला असतो. साक्षी महिप्तला बोलत असते. तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की आपलं ठरलेलं आहे, माहिती ना तुला, हा पहिला प्लन आहे आपला आणि 113% तू बाहेर येणार आहेत ना, मला माहिती आहे, असं महिप्त साक्षीला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र महिप्त साक्षीला जेव्हा या गोष्टी सांगत आहे तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणत असते, पण नक्की होईल ना अण्णा, असं ती साक्षी विचारत असते. साहिली तिच्या आई वडिलांसाठी छान असा शिरा बनवत आहे. तिच्या आई वडिलांना सांगितले की शियामध्ये मी साजूक तूप, त्यानंतर बदाम, मनुके सगळं काही घालणार आहे आणि यामुळे आत्ताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कल्पना त्या दोघांना म्हणते, तुमची मुलगी खूपच सुगरण आहे. तेव्हा सायलीची आई म्हणते, हो ते तर जाणवतेच, अहो शियाचा कसला गमगमाट सुटलाय सगळ्या हॉलमध्ये, असं वाटते की कधी एकदाच टेस्ट करेल. आणि सायलीने सर्वांना हाक मारली असते, गरमागरम शिरा रेडी आहे, प्रत्येकाने यायचंय.
आणि आपापली प्लेट घ्यायची आहे आणि मनस्वक्त शिरा खायचा आहे असं ते म्हणतेत, तेव्हा हे दोघंजण धावत पळतच आपापली प्लेट उचलतात आणि डायनिंग टेबलवर बसायचं सोडून हॉलमधल्या सोप्यावर येऊन बसतात. हे सगळं पाहून कल्पना आणि अस्मिता यांना जरास नवलच वाटतं, पण अस्मिता आणि कल्पना ही सगळी बाजू सांभाळून घेत म्हणतात, अग सायली, त्यांना सवय नाही ना डायनिंग टेबलची, त्यांना नाही चांगलं वाटत इथं त्यांना हॉलमध्ये ये बसू वाटते ना, तर तिथेच बसू दे. असं करूया का आपण पण त्यांच्या जवळ जाऊन बसूया असं म्हणून ती देखील त्यांच्या जवळ जाऊन बसते. इकडे महिपचा प्लॅन तयार आहे, त्याप्रमाणे काम चालू आहे. साक्षी आणि तिच्याबरोबरच्या जेलमधल्या व्यक्तीची भांडण लागलेली आहेत आणि ते भांडण खूपच टोकाला गेलेलं आहे. त्या दोघी एकमेकाच्या केस ओढतायत, एकमेकांना अर्वाच भाषेमध्ये बोलतायत, शिवाय देतायत आणि जेलमध्ये त्यांनी मोठा गोंधळच खालून ठेवलेला आहे. खरं तर हा सगळा प्लॅन आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे त्यांचं सगळं काही चाललेलं आहे. पण त्या दोघीच्या आवाजाने आणि त्यांच्या आरड्याओरड्याने जेलमध्ये आणि एकंदरीतच सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मोठमोठ्यान गोंधळ सुरू झालेला आहे. आणि तेव्हा कॉन्स्टेबल तेथे येऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या कॉन्स्टेबलला जराही दाद देत नाहीत. तेव्हा कॉन्स्टेबल पोलिसांना म्हणजेच इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतो आणि सांगतो की या दोघी ऐकत नाहीत. त्यामुळे आता स्वतः इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते म्हणतात की चला जेल उघडा, मला बघू दे जरा यांच्याकडे. कॉन्स्टेबल जेल उघडतात आणि आतमध्ये जाऊन त्या दोघीला चांगलाच दम देतात आणि त्यांना सांगतात की अजिबात जेलमध्ये आरडाओरडा करायचं नाही, नाहीतर आमच्या एवढं वाईट कोणी नाही, लक्षात ठेवा. तेव्हा साक्षी आणि ती व्यक्ती एकमेकीला दोष देऊ लागतात आणि म्हणतात, हिने सुरुवात केलेली होती, मी हिला सोडणार नाही, हिचा जीवच घेते. साक्षीला ती व्यक्ती म्हणत असते, ह्या साक्षीला मी जिवंत जाळूनच टाकेल, हिला ठेवणारच नाही, असं म्हणून अर्वाच्या भाषेमध्ये शिव्या देऊन बोलत असते. तर साक्षी देखील म्हणत असते, अग तू हात तरी लावून बघ बघ मी काय करते ते, असं म्हणून साक्षी पण तिच्या अंगावर जात असते. इकडे सायलीच्या आई वडिलांनी शियावर चांगलाच ताव मारलेला आहे. ताव इतका जबरदस्त आहे की तिच्या वडिलांना खाताना अक्षरशः ठसका लागलेला आहे. सायली ते सगळं चित्र पाहते. खरं तर हे सगळं चित्र पाहत असताना तिला खूपच वाईट वाटतं, कारण तिचे आई वडील अगदी आदाशासारखं ते सगळं खात असतात. सायलीला काय बोलावं ते कळत नाही, पण कल्पना मात्र त्या सगळ्या गोष्टी पाहत असते आणि सायलीला ऑकवर्ड वाटू नये म्हणून ते सगळं सांभाळून घेत असते. अगं त्यांना खाऊ दे, मनसोक्त अजून पाहिजे का असं ती विचारते. तेव्हा सायलीचे वडील म्हणतात, अजून आहे, मग थोडा थोडा दिला तरी चालेल, असं म्हणून त्यांनी अजून शिरा पाहिजे असं दाखवून दिलेला आहे. तेव्हा सायली म्हणते, हो नका काळजी करू आहे अजून, पण त्यांना जोरात ठसका लागलेला असतो. तेव्हा सायली त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते थोडंसं हळू. तेव्हा ते म्हणतात, अगं हळूच खायचं होतं, पण शिरा इतका छान झालाय ना की हळू कसा खावा तेच कळत नाहीये. यामध्ये बघ की आता साजूक तूप, बदाम, मनुके, अग इतकं काय काय छान घातलेस ना, तू असं वाटायला लागलंय प्लेट खाली ठेवूच नये, असं म्हणून अगदी आधाशासारखं त्यांचं खाणं चालू असतं. सायली त्यांना पाणी देते. कल्पना हे सगळं चित्र पाहते. कल्पना आणि अस्मिता एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागतात. पण आपण जर का काही बोललो तर बिचारा सायलीला वाईट वाटेल. या गोष्टीमुळे ती काहीच बोलत नाही. खरं तर सायलीला देखील त्यांच्या या गोष्टी पटत नसतात. सायलीला वाटत असतं की हे असं का करतायत, पण त्या दोघांना अगदी कधी नाही मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता मिळते तर ते नुसतं खायचं नाही, तर ओढून ओढून खायचं. अशा पद्धतीने त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे. ते दोघेही अगदी मनस्वक्त शिरा खातात. कल्पना आणि सायली त्यांच्याकडे पाहतच राहतात. अस्मिता देखील या सगळ्या गोष्टी पाहते. अस्मिताला तर या गोष्टी चांगल्याच खटकलेल्या असतात, पण आपण काही बोलायला नको असा विचार करून ते शांत
बसलेले असते आणि सायलीचे वडील सांगत असतात, शिरा अप्रतिम झालाय बर का, खरंच मनसोक्त खाल्ला, खूपच छान वाटलं आत्ताशी ते. कल्पना आणि सायलीला म्हणतात की अरे तुम्ही काहीच खात नाही वाटतं, तुम्ही पण खा की, असं म्हणून ते स्वतः मात्र अगदी मनसोक्त शिरा खातायत म्हणजे अगदी ओढाओढ करून खाताना आपल्याला पाहायला मिळतायत. तर इकडे सायली आणि त्या व्यक्तीची चांगलीच भांडण लागलेली होती. ती पोलिसांनी कशी बशी सोडवलेल्या आहेत, पण त्या दोघी अजूनही एकमेकीला धमक्या देत आहेत. तुला मी सोडणार नाही, माझ्यासारखं वाईट कोण आहे ना तुला माहिती नाहीये. साक्षी देखील तिला म्हणते, मी कोण आहे ना ते तुला माहिती नाही म्हणून तू माझ्या नादी लागलेली आहेस. मी कोण आहे ते माहिती असतं तर तू शांत बसले असते. तेवढ्यात कॉन्स्टेबल म्हणतात, ओ साक्षी शिकरे गप जरा, कळते का, तुझ्या बापाचा रुबाब इथे दाखवू नको, पैशाचा माज काय असेल ना तो जेलच्या बाहेर दाखवायचा, इथं अजिबात चालणार नाही. असं म्हणून तो साक्षीला शांत बसवण्याचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, यांच्याकडे जरा बारीक लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो, अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी तिला सांगितले, आता ते शांत बसेल. त्या नाहीच गोंधळ करणार असं तो म्हणतो. इन्स्पेक्टर साहेब जातात आणि तेव्हा साक्षी आणि दुसरी व्यक्ती हसू लागतात. साक्षी, ती दुसरी व्यक्ती आणि कॉन्स्टेबल या सर्वांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि या प्लॅनचा सूत्रधार म्हणजे महिप्ता आहे. नक्की आता महिपच्या काय डोक्यात आहे ते आपल्याला पुढे समजणार आहे, कारण या दोघींनी भांडण केलेले आहेत आणि त्यानंतर त्या दोघी हसताना आपल्याला पाहायला मिळतायत. इकडे घरी फूड पार्सल आलेलं आहे आणि फूड पार्सल आलेल बघून सायलीचे खोटे आईवडील म्हणतात की अरे हे तर फूड पार्सल आहे आणि त्यांना कळतं की हे प्रियाच्या नावानं आहे. झालं तर आता त्यांनी ठरवले प्रियाची चांगली खोड मोडायची आपल्याशी. असं वाईट वाटते ना, मगाशी कसं बोलत होते ते आपल्याला, थांबा आता हिची खोडच मोडूया. तो म्हणतो, म्हणजे काय करायचं ते म्हणते, ती फूड पार्सल मध्ये काय आले बघायचं आणि आपणच खाऊन टाकायचं. चे वडील मात्र म्हणतात की आत्ताच आपण एवढा मोठा शिरा खाल्लेला आहे, मग हे जाईल का. तेव्हा तिची आई म्हणते, अहो जाईल का, काय खायचं आपण, तिची खोड मोडायची ना, अजिबात ढिल्ल पडायचं नाही, आपण खाऊन टाकायचं. असं म्हणून तिने ते पार्सल उघडलेलं असतं. पार्सल उघडते आणि आतमध्ये पाहते तर आतमध्ये पास्ता असतो. पास्ता पाहून तर तिचे डोळे गरगरच फिरतात. ती म्हणते, अहो पास्ता आहे पास्ता, आपण तो फोटोत बघत नव्हतो का, ते अक्षरश आपल्याला आता खायला मिळते. असं म्हणल्यानंतर तिचे वडील देखील म्हणतात, मग काय ती खाल्लं पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते, तुम्ही बघत बसा, मी मात्र खायला सुरुवात करते. असं म्हणून पार्सल उघडून तिने पटापट तो पास्ता खायला सुरुवात केलेली असते. सायलीचे वडील तिच्या तोंडाकडे बघत असतात. ते म्हणते, खायचंय का तुम्हाला, पण देऊ का तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात, आता पास्त्याची चव तर कसली आहे ती तर बघू दे ना. असं म्हणून आता त्यांनी देखील ते खायला सुरुवात केलेली असते. दोघांनी मिळून प्रियासाठी आलेला पास्ता फसत करायला सुरुवात केलेली आहे आणि दोघंही त्या पास्त्याची अगदी चांगली प्रशंसा करतायत. खरंच की लेच भारी लागते म्हणूनची मोठी लोक खात असणार आहेत बघ. असं म्हणून त्यांनी प्रशंसा करून ते फसत करायला सुरुवात केली आहे. इकडे प्रिया उपाशी मरत आहे. अजून कस काय काही चालेल नाहीये, पार्सल कस काय आलेल नाहीये असा ती विचार करते आणि मेसेज बघते तर मेसेजवर आलेला आहे, डिलीट झाले, म्हणजे माझं पार्सल कोणीतरी घेतलं की काय. असं म्हणून ती एकदम चिडलेली आहे. तिला असं वाटते की तीच पार्सल नक्कीच विमलन घेतलेला असणार आहे आणि मुद्दाम आपल्याला सांगितलेलं नसणार आहे. असं म्हणून ती चिडून हॉलमध्ये येते. हॉलमध्ये येऊन आरडाओरडा करायला लागते आणि विमलला हाक मारायला लागते. विमल काय करतेस तू, पटकन लवकर इकडे ये. असं म्हणून तिला बोलवते. विमल येते आणि म्हणते, काय झालं. तेव्हा ते म्हणते, अगं माझं पार्सल आलं होतं, ते कुठे ठेवलंस तू. विमल म्हणते, पार्सल मी काहीच केलेलं नाहीये, मी बाहेर बागेत काम करते, मला नाही माहिती तुमचं पार्सल
आलेलं तेव्हा तिला कळतं पार्सल, तर विमलने नाही घेतलेलं. पण तेथेच हॉलमध्ये कोपऱ्यात हे दोघे बसलेले असतात आणि पास्ता फसत करत असतात तेव्हा ती चिडते आणि बघते तर आपल्यासाठी मागवलेलं पास्ताच पार्सल या दोघांनी अक्षरशः संपवून टाकलेलं आहे. प्रियाच्या अंगाची लाईलाईच होते आणि ती त्या दोघांच्या अंगावर खेकसून जाते आणि म्हणते, तुम्हाला काय कळतं का? काय मॅनर्स वगैरे काय आहे का नाहीत हो? हे माझ्यासाठी आणलेलं पार्सल होतं. ते म्हणतात तुझ्यासाठी होते. आता आम्हाला काय माहिती आलं होत दारातन, आम्हाला वाटलं आमच्यासाठीच मागवले म्हणून आम्ही ते घेतलं. प्रिया म्हणते, खरंच इतके मॅनर्सलेस माणस मी माझ्या आयुष्यात बघितले नाहीत. तेवढ्यात सायली आलेली असते. सायली म्हणते, काय झालं प्रिया, तुला आरडा करायला? प्रिया म्हणते, तुझ्या आई वडिलांनी माझं पार्सल खाऊन टाकलंय. किती किती मॅनर्स आहेत बघ. त्यांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महिप्तने सांगितलेला होता तसा प्लन जेलमध्ये वर्क होत आहे. आता स्वतः महिप्तच तेथे आलेला आहे आणि मपत जेलमध्ये एका